कुणाचं नाही. तुम्हाला जर देवाचं चिंतन करायचं नाही तर त्या माणसाला माझ्या नाथ बाबांनी पशीची उपमा दिली. तुमच्यापेक्षा कुत्रे मांजरं बरे हो. काय कारण का त्यांना देवधर्म कळत नाही. पशु काय पाप पुण्य नेनती उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यांना पाप पुण्य कळत नाही, पाप पुण्य कळतं ते माणसाला. आणि मग तुला जर देवाकडे देवाचे भजन आणि एक हे ज्ञान नाही कोठे. भगवान परमात्म्याचं भजन पूजन चिंतन करण्याची कला ही भगवान परमात्म्यानं फक्त माणसाला दिलेली आहे. म्हणून या देहाने जन्माला आल्यानंतर आपल्या मुलांवर सुद्धा उत्तम प्रकारे संस्कार करा. आज काळ कुठे चालला, माणसं कुठे चालली, आपली मुलं कुठं चालली आपल्याला कळत नाही. पूर्वीच्या काळचे संस्कार बघा. पूर्वीच्या काळी आईबाप माळकरी असतील तर मुलांना सुद्धा 5वी बारशालाच लोक माळ घालायची. पण आता आपलीच मुलं आपलं ऐकत नाही. अरे जिजाऊ मासाहेबांनी सुद्धा छत्रपती शिवाजी राजांवर गर्भामध्ये असताना संस्कार केले होते. इतके उत्तम संस्कार केले होते की आया बहिणींची अब्रू लुटत असताना आया बहिणींचा रक्षण करणारा माझ्या छत्रपती शिवाजी राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. आणि जन्माला आल्यानंतर इतका जनतेला आनंद झाला होता. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जिजाऊ मासाहेबांनी जर उत्तम प्रकारे संस्कार केले नसते तर छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा जन्माला आला नसता. म्हणून माय बापांनो, इथून पुढे आपल्या मुलांवर फक्त उत्तम संस्काराची गरज आहे. मुलं मोठी झाली त्यांना थोडं सारी पाठाला पाठवा, भजनाला पाठवा, कीर्तनाला पाठवा. इकडे जर गेली ना तरच तुमच्या मुलांचा उद्धार होईल. अन्यथा आपली मुलं कुठल्या मार्गाला जातील हे आपण सांगू शकत नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात तुम्ही तुमच्या मुलांना हरिपाठाला कीर्तनाला पाठवा, मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपल्या मुला बाळांची चिंता करायला तो वरती बसलाय ना. तुम्ही त्याची चिंता करायची नाही. आणि म्हणून जीवन जगत असताना कितीही जरी दुःख आपल्या वाट्याला आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही. अभंग गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. नाथ बाबा म्हणतात कुठल्याही गोष्टीचा खेद म्हणजे दुःख तुम्ही मनामध्ये बाळगू नका. लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची काळजी घ्यायला तयार आहे. म्हणून तुम्हाला चिंतन लक्ष्मीचं करायचं नाही, लक्ष्मीच्या पतीचं करायचंय. काही काही लोक सकाळी सकाळी उठले की फक्त तिच्याच पाठीमागे लागतात. ती म्हणजे लक्षात आलं का कोण? लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे आपल्या भाषेमध्ये पैसा. लोक उठले की पैशाच्या पाठीमागे पळतात. तिच्या पाठीमागे पळून चालणार नाही. ती त्या भगवंताची बायको आहे आणि तो ठरवतोय माझ्या बायकोला कुणाच्या घरी पाठवायचं. ते पैसा पैसा लक्ष्मी लक्ष्मी करून लक्ष्मी मिळणार नाही. तुम्हाला जर लक्ष्मी मिळवायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला नारायणाचं भगवान परमात्म्याचं चिंतन करावं लागेल. आणि तुम्ही नारायणाचं जर चिंतन केलं, तुम्ही घरामध्ये बसून हरिपाठ केलं, भजन केलं, एखादा अभंग जर म्हटलात तर सुखे येतो घरा. नारायण देव तुमच्या घरामध्ये येईल. आणि देव घरामध्ये आला की सगळ्या जगाला माहिती आहे देवाच्या चरणाची सेवा कोण करते? कोण करते? लक्ष्मी. मग देव आला की लक्ष्मी आपोआप घरामध्ये येते. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. तिसे येतो का कुलती. देव घरामध्ये आला की लक्ष्मी आपोआप घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात आलं का? उद्यापासून सकाळी उठल्याबरोबर पैशाच्या पाठीमागे पळायचं नाही. उठल्याबरोबर पहिले हात देवाला जोडायचे. काय? देवाला हात जोडायचे. जे काम करायचंय त्यात भगवंताला सांगा, देवाला सांगा देवा या कामाकरता निघालोय, संध्याकाळी घरी येईपर्यंत ते काम पार पडण्याची जबाबदारी तुझी. आणि देवावर जर भार घालून कामाला निघालात ना तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काम पूर्ण झालं की लक्ष्मी आपोआप घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुझी नाथ बाबा म्हणतात तू चिंता करायची नाही, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे. जीवनामध्ये आपण फक्त याला त्याला माझं माझं म्हणतो. जिवंतपणे लोक म्हणतात बायको माझी, मुलं माझी, आई माझी, बाप माझा, सगळ्या जगदुनियेला माझं माझं म्हणतो. पण कुठपर्यंत? जोपर्यंत संकट नाही येत तोपर्यंत. ज्या दिवशी जीवनामध्ये काहीतरी संकट येतं ना, एक माया नावाची गोष्ट अशी आहे, त्या मायेपोटी मनुष्य माझं माझं म्हणतोय. कुणाचं नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावामध्ये एक साधू महाराज आले. ते सत्संग घ्यायचे, तरुण मुलांची योग साधना वगैरे घ्यायचे. एक तरुण मुलगा त्या महाराजांकडे गेला आणि सांगितलं महाराज
मी तुमच्या योग साधनेला सत्संगाला रोज येईल, पण मी माझ्या घरी अर्धा तास लवकर जाईल. महाराजांनी सांगितलं असं का? त्याने सांगितलं, महाराज माझ्या घरी माझी बायको आणि माझी आई वडील मी घरी गेल्याशिवाय अजिबात जेवत नाही. महाराज म्हटले तुझा काहीतरी गैरसमज आहे. अरे या जगामध्ये कुणीच उपाशी राहत नाही. बायकोही नवऱ्याला असंच म्हणते, तुम्ही आल्याशिवाय मी जेवत नाही, आणि ती दिवसभर काही ना काहीतरी खात असते. बघा आता महाराजांनी सांगितलं बाबा तुझा गैरसमज आहे. तो म्हटला नाही महाराज, परीक्षा घ्यायची का? म्हटली घ्या परीक्षा. महाराजांनी सांगितलं बघ, आपल्या योग साधनेमध्ये एक योग साधना अशी आहे का ती योग साधना केल्यानंतर काही काळ माणसाचा श्वास बंद होतो आणि अक्षरशः माणूस बेशुद्ध पडतो. तू घरी जा, उद्या सकाळी उठला की तो ती योग साधना कर. तू बेशुद्ध पडला का मी तुझ्या घरातल्या लोकांची परीक्षा घेतो. ठीक आहे म्हटलं. तो मुलगा घरी गेला, सकाळी सकाळी उठला आणि त्याने अंथरुणामध्येच योग साधना करायला सुरुवात केली. योग साधना करता करता अचानक तो त्या साधनेमध्ये गेला, त्याचा श्वास बंद झाला. बायको आली, म्हटली अहो उठा ना, आंघोळ करा, नाश्ता करा, जरा चहा घ्या. नवरा हालत नाही, बोलत नाही. तिच्या लक्षामध्ये आलं, असं नाकाजवळ बोट नेलं, श्वास नाही. पोट बघितलं, हालत नाही. म्हटली 100% नवऱ्याला हार्ट अटॅक आला आणि माझा नवरा गेला. घड्याळ बघितलं तर फक्त सकाळचे 9 वाजले होते. दृष्टांत सांगते बरं, सकाळचे 9 वाजले होते. म्हटली आता फक्त सकाळचे 9 वाजलेत, आता नवरा तर गेलाय. पाहुण्यांना फोन करता करता 11-12 वाजतील. पाहुणे येता येता 1-2 वाजतील. याची मौत नेता नेता 3-4 वाजतील. बरं तिकडून आल्यानंतर नवरा मेला, मग जेवता सुद्धा येणार नाही. म्हटली दिवसभर कोण उपाशी राहील? मस्तपैकी पोहे वगैरे बनवून खाल्ले, दूध वगैरे पिलं, असं फुल पोट भरलं. रूममध्ये गेली, जे रडायला लागली, माझ्या अगोदर कसे काय गेले? सगळ्यांना सकाळी सकाळी उपाशीच ठेवून गे. आता ही उपाशी होती. सासू सासऱ्यांना आवाज गेला, पळत आले. काय झालं? म्हणे अहो योग साधना करता करता तुमचा मुलगा गेला. अचानक काय झालं? म्हटले इतक्या दिवस मुलगा चांगला होता. आई बाप तिथून उठले, त्या साधू महाराजांकडे गेले आणि सांगितलं महाराज अहो इतक्या दिवस आमचा मुलगा चांगला होता, हो तुमच्या नादाला लागला आणि आमचा मुलगा गेला. काही करा, आमच्या मुलाला जिवंत करून द्या. साधू महाराज म्हटले आत्तापर्यंत मेलेला मनुष्य कधी जिवंत करता येतो का? त्यानं सांगितलं काही करा, तुमच्यामुळे आमचा मुलगा गेला, आम्हाला फक्त आमचा मुलगा जिवंत करून पाहिजे. साधू महाराज म्हटले ठीक आहे, पुढे चला मी येतो. साधू महाराज आले, सगळी नातेवाईक मंडळी आली. साधू महाराज आल्याबरोबर सगळ्यांनी वाको नमस्कार केला. महाराज उभे राहिले आणि महाराजांनी सांगितलं माझ्यामुळे तुमचा मुलगा गेला, मी तुमच्या मुलाला जिवंत करून देतो, पण एका अटीवर. म्हणे कुठली? महाराजांनी सांगितलं माझ्या हातामध्ये हा अमृताचा प्याला आहे. बसलेल्यांपैकी जो हे अमृत घेईल तो मरेल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. आता बसलेल्या नातेवाईकांपैकी कुणाला गरज आहे? कुणीच अमृताचा प्याला घ्यायला तयार नाही. आई रडत होती. आईला रडताना बघितलं. महाराज आईच्या जवळ गेले, सांगितलं आई रडू नका, मुलगा परत जिवंत हवाय ना? म्हटली हो महाराज. मग असं करा, तुम्ही एवढा अमृताचा प्याला घ्या, तुम्ही मराल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. आईने सांगितलं महाराज मी मरून कसं जमेल? माझ्या पाठीमागं माझे बाकीचे मुलं नातवंड सुना, त्यांचा सांभाळ कोण करेल? म्हटले घेत नाही का? म्हटले नाही. बापाकडे गेले, बाप रडत होता. बापाला सांगितलं बाबा रडू नका, काय करू? अहो मुलगा जिवंत हवाय. म्हटले हो महाराज. म्हटले मग असं करा, तुम्ही एवढा अमृताचा प्याला घ्या, तुम्ही मराल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. त्यानं सांगितलं महाराज अहो मी मेल्यानंतर माझी एवढी शेती वाडी द्राक्षाच्या बागा कोण सांभाळेल? म्हटले घेत नाही का? म्हटले नाही महाराज. पुढे गेले, बायको रडत होती. बायकोला सांगितलं ताई रडू नका, पती परत जिवंत हवाय ना? म्हटली हो महाराज. मग असं करा, तुम्ही एवढा अमृताचा प्याला घ्या, तुम्ही मराल आणि तुमचा नवरा जिवंत होईल. ती बाई म्हटली महाराज मी मरून त्याला जिवंत करून मला त्याचा काय फायदा? म्हटले घेत नाही का? म्हटले नाही महाराज. महाराज म्हटले अरे तुम्हाला तुमचा मुलगा जिवंत करून पाहिजे आणि अमृताचा प्याला घ्यायला कुणीच तयार नाही, तुमचा मुलगा जिवंत करायचा कसा? मग ते आईबाप उठले, साधू महाराजांच्या पाया पडले, 2 हात जोडले आणि सांगितलं महाराज आता तुम्हीच असं करा. महाराज म्हटले कसं करू? आईबाप म्हटले महाराज तुम्हाला बायको नाही, मुलं नाही, संसार नाही, प्रपंच नाही. बरं तुम्ही मेल्यावर तुमचं कुणाला दुःखही होणार नाही.
महाराज तुम्ही असं करा, तुम्ही एवढा अमृताचा प्याला घ्या, तुम्ही मेले की आम्ही तुमचा 10वा 13वा दरवर्षी वर्ष श्राद्ध गावाला जेवण मोठा कार्यक्रम करू महाराज, तुम्हीही मरा पण आम्ही आमच्या मुलाकरता मरायला तयार होत नाही. आणि त्या क्षणी त्या महाराजांनी त्या मुलाला उठवलं. ऐकलंस ना बाळा? म्हटले हो. बघ या जगामध्ये तू सांगत होता ना माझे आईबाप आणि माझी बायको, अरे तुझ्या पाठीमागेच बघ, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील दागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी. बघा जिवंतपणी एक माया नावाची गोष्ट अशी आहे, त्या मायेपोटी मनुष्य सगळ्या जगदुनियेला माझं माझं म्हणतो, पण तसं जर पाहिलं तर या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. या सर्व सुखाचे सांगते कामा नये कोणी अंती, कामा नये कोणी अंती, कामा नये कोणी अंती, सर्व सुखाचे सांगते कामा नये कोणी अंती, कामा नये कोणी अंती, नये कोणी अंती. सर्व सुखाचे संगती कामा नये कोणी अंती. म्हणून जीवनामध्ये आपल्या बरोबर काहीच येणार नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत तसे, लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची काळजी व्हायला तयार आहे. बघा काही काही लोक जिवंतपणे असं म्हणतात मी मेल्यावर माझं घरदार कोण सांभाळेल, मी मेल्यावर माझी शेतीवाडी कोण सांभाळेल, असा आपण विचार करतो. पण या जगामध्ये कुणाचंच कशा वाचून काही राहत नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अडतं, एकदा का माणूस गेला की सगळी लोक ॲडजस्टमेंट करतात. म्हणून बघा आपण इथे जन्माला आलात ना, मग जन्माला आल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात की तुम्ही कष्ट करा, तुम्ही कष्ट जर केलं तर फळ द्यायचं काम माझ्याकडे आहे. मग भक्त सुद्धा म्हणतात देवा आम्ही सुद्धा कष्ट करणार आहोत, कष्ट करता करता तुझं नामचिंतन करणार आहोत, पण ही संसार रूपी भवसागर आम्हाला काय करायचं आहे, पार करायचं आहे. करो ना करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन, करो ना करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन, दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, ये जिंदगी दया के भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, तेरी आरती, तेरी आरती. भगवंता आम्ही तुझं नामचिंतन करायला तयार आहे, पण ही संसार रूपी भवसागरा अलीकडे आम्ही आहोत आणि पलीकडे नेणारा हा आपल्याला फक्त भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून मी सांगत काय होती की जीवनामध्ये कोणाचंच कशावरून काही अडत नाही. एक शेवटचं उदाहरण सांगते बघा. एका गावामध्ये एक साधू महाराज असे फिरत फिरत आले होते. फिरत फिरत आले, मारुतीच्या मंदिरामध्ये मुक्कामा करता थांबले. संध्याकाळच्या वेळेला एक सज्जन मनुष्य त्या मंदिरामध्ये गेला. सांगितलं महाराज आपण कोण? त्यानं सांगितलं मी दक्षिण भारतची यात्रा करतोय, रात्रीचा मुक्काम म्हटले तुमच्याच मंदिरात. त्या सज्जन गृहस्थानं सांगितलं महाराज मंदिरात मुक्काम करण्यापेक्षा माझ्या घरी चला, मी तुमच्याकरता पाचीपक्वान्नाचं भोजन करतो. साधू महाराज त्या सज्जन माणसाच्या घरी मुक्कामाला गेले. भोजन वगैरे झालं, रात्री मुक्काम केला. सकाळी उठले आणि त्या साधू महाराजांनी सांगितलं तुम्ही माझी खूप छान सोय केली, तुमच्या घरी राहून आनंद वाटला, आता मी येतो. पण त्या सज्जन महाराज माणसाला सांगितलं बाबा तुम्ही धार्मिक दिसता, येता का माझ्याबरोबर दक्षिण भारतच्या यात्रेला? 6 महिन्याचा प्रश्न आहे. त्यानं सांगितलं महाराज मी तुमच्याबरोबर यात्रेकरता आलो असतो, पण घरी माझी बायको 2 मुलं आहेत, त्यांचं कसं होणार?
साधू महाराजांनी सांगितलं तेवढाच प्रश्न आहे. म्हटले हो. मग त्याने साधू महाराजांनी सांगितलं बाबा तू जर माझ्याबरोबर 6 महिन्याकरता आला तर दर महिन्यामध्ये मी तुझ्या बायकोच्या अकाउंटवर 5,000 रुपये पाठवतो, मग चिंता. त्यानं सांगितलं मग चिंताच नाही. घरी बायको मुलांचा निरोप घेतला आणि तो सज्जन तो महाराजांच्या बरोबर निघाला. 1 महिना झाला, 2 महिने झाले. प्रत्येक महिन्यामध्ये साधू महाराज त्याच्या बायकोच्या अकाउंटवर पैसे पाठवायचे आणि त्याची बायको उदरनिर्वाह करायची. पण हा जेवायला बसला की म्हणायचा महाराज माझी बायको जेवली असेल, माझी मुलं जेवली असतील, ते आता काय करत असतील, त्यांना बरं वाटत असेल का. महाराज म्हटले अरे हा यात्रा करतोय दक्षिण भारतची आणि हरिपाठ करायचं सोडून बायको मुलांचं चिंतन करतोय. पण याचे बायको मुलं याचा किती विचार करतात महाराजांना त्याला दाखवून द्यायचं होतं. 1-2 महिने झाले. 3ऱ्या महिन्यामध्ये साधू महाराजांनी त्याच्या नकळत एक पत्र लिहिलं परीक्षा घ्यायला. त्या पत्रामध्ये असं लिहिलं कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की जे तुमचे पती माझ्याबरोबर दक्षिण भारतची यात्रा करण्याकरता आले होते, रस्त्यानं चालत असताना 2 महिने आमचा प्रवास खूप सुखाचा आनंदाचा झाला. पण 3ऱ्या महिन्यामध्ये रस्त्यानं चालत असताना एका भरधाव ट्रॅक खाली तुमचे पती सापडल्यामुळे त्याच्यामध्ये तुमच्या पतीचा मृत्यू झाला. कळावे तुमचा साधू. पत्र घरी आलं. त्या बाईला वाटलं मनी ऑर्डर आली की काय. आनंदाने पत्र खोललं, पत्र वाचलं. पतीच्या निधनाची बातमी कानावर आली आणि त्या बाईनं रडायला सुरुवात केली. बघता बघता सगळा गाव गोळा झाला. सगळी नातेवाईक मंडळी आली. त्या बाईनं रडायला सुरुवात केली. आता माझे पती गेले, मी जगायचं कसं, माझ्या मुलांनी राहायचं कसं. कुणी एक साधू महाराज दर महिन्याला 5,000 रुपये पाठवायचे, त्या महाराजांचाही पत्ता नाही. आता आमचं होणार कसं. गावातले सरपंच जरा चांगले होते. सरपंच पुढे आले आणि सांगितलं बाई तुम्ही रडू नका, हवं तर मी तुम्हाला महिन्याला 5,000 रुपये देतो, पण तुम्ही रडू नका. सरपंचाचं बोलणं ऐकलं. लगेच उपसरपंच पुढे आले. त्यानं सांगितलं ताई तुम्ही रडू नका, हवं तर दर महिन्याचा किराणा मी तुम्हाला देतो, पण तुम्ही रडू नका. गावातले बाकीचे सदस्य आले, प्रतिष्ठित मंडळी आली, सगळेजण आले. सांगितलं ताई तुम्ही रडू नका, आपलं गाव फार मोठं आहे, सदन आहे, गावातल्या प्रत्येक घरातून दर महिन्याला आम्ही तुम्हाला 50-50 रुपये काढून देऊ, पण तुम्ही रडू नका. एवढ्या सगळ्यांचं ऐकलं आणि ती बाई शांतच झाली. आणि दर महिन्याला त्या बाईचं रुटीन सुरू झालं. सरपंचाचे 5,000, उपसरपंचाचा किराणा, गावातल्या सगळ्या लोकांकडून 50-50 रुपये, कोणाचे साड्या, कोणाचे कपडे, कोणाचे पैसे, कोणाचा किराणा. असं करता करता 1-2-3 महिन्यामध्ये त्या बाईच्या जवळ 7-8 लाख रुपये जमा झाले. कारण येणं होतं, जाणंच नव्हतं. तिने विचार केला एवढ्या पैशाचं करायचं काय. म्हटली छोट्या घरात राहण्यापेक्षा एखादा चांगला सिंगल बंगला बांधू. त्या बाईनं बंगला बांधला. रोज मुलांना काजू काय, बदाम काय, सफरचंद काय, चांगले कपडे काय. 2 महिन्यामध्ये काजू, बदाम, सफरचंद खाऊन तिघे जण चांगले तयार झाले. आणि तो तिकडे चिंता करत होता माझे बायको मुलं काय खात असतील, त्याला काय माहीत काजू बदाम खाता येते. असं करता करता 6 महिने झाले. दक्षिण भारतची त्याची यात्रा पूर्ण झाली. यात्रा पूर्ण झाली, परत आले. शेजारच्या गावामध्ये मुक्कामाला थांबले. त्यानं सांगितलं महाराज आत्ताच आमच्या गावात चला ना. महाराजांनी सांगितलं असं रात्री बेरात्री गावात जाणं बरं नाही. अरे 6 महिने थांबलास, एका रात्रीने काय होणार आहे. मग रात्री 2-2:30 वाजता त्यानं महाराजांना झोपेमध्ये बघितलं. 2-2:30 वाजता उठला, आपल्या गावात आला, आपल्या घरी आला. बघतो तर काय, तिथे घर नव्हतं तर तिथे बंगला होता. त्याच्या लक्षात आलं कोणीतरी मी गेल्यानंतर माझी जागा लुबाडली, तिथं बंगला बांधला. पण माझ्या बायको मुलांचा पत्ता एवढ्या रात्री या बंगल्यातलेच माणसं सांगतील. म्हणून असा बंगल्याच्या खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितलं तर अशा मोठ्या बेडवर अशी एक जाडी जाडी बाई आणि 2 जाडे जाडे पोरं झोपले होते. तो म्हटला हे आपले नाही, कारण गेला तेव्हा बारीक होते ना, आणि तो येईपर्यंत चांगले तयार झाले. तो म्हटला हे आपले नाही, पण आपल्या बायको मुलांचा पत्ता म्हटले हे घरातलेच माणसं सांगतील. म्हणून त्यानं बंगल्याची बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर त्या बाईनं दार उघडलं. समोर आपल्या पतीला बघितलं आणि किती आनंद व्हायला पाहिजे हो. समोर नवऱ्याला बघितलं आणि हळूच म्हणते का हो तुम्ही. तो म्हटला का ग तू, आणि कपाळाला बोक्कान मंगळसूत्र काय केलंस. ती म्हटली अहो 3 महिन्यापूर्वी तुम्ही गेल्याची बातमी कानावर आली म्हणून सगळं काढून टाकलं. तो म्हटला अगं तुला कोणी सांगितलंय मी मेलोय, मी अख्खा जिवंत आहे ना. ती म्हटली जरा हळू बोला. तो म्हटला माझ्या बायकोच्या समोर मी का हळू बोलायचं.
तिने सांगितलं, तुम्ही जर मोठ्यानं बोललात आणि उद्यापासून तुम्ही गावात आले हे जर माहिती पडलं ना तर उद्यापासून सगळंच बंद होणार. तो म्हटला म्हणजे? ती म्हटली, तुम्ही जर आले हे जर माहिती पडलं तर उद्यापासून सरपंचाचे 5,000, उपसरपंचाचा किराणा, गावातल्या प्रत्येक घरातून 50-50 रुपये, कोणाचे साड्या, कोणाचे कपडे, कोणाचे पैसे, सगळं काही बंद होणार आणि परत भिकच मागायला लागणार. तो करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ, हे करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा, सकल जीवांचा, सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, हे सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकळीला आईचे नाही, तुझ मोकळीला आईचे नाही, नको खेद करू कोणत्या गोष्टी, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, तुझा मोकळ हे नको खेद करू कोणत्या गोष्टी, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कोणत्या गोष्टीचा. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐसे नाही. मग अशी दृष्टांत सांगितला ना, नाथ बाबा म्हणतात आपल्या सगळ्यांचा सांभाळ करणारा भगवान परमात्मा आहे आणि आपण जर त्याचं चिंतन केलं तर तो आपलं सगळं काही सांभाळल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याने आपल्याला जेवढं दिलंय ना त्याच्यामध्ये तुम्ही समाधान माना. अभंगाचे 4 जैसी स्थिती आहे तैसा पनीर आहे, जैसी स्थिती आहे तैसा पनीर आहे, कैसा परे राये, ओ कैसा परे राये, कमतुका तो पाहे सांची ताजे, कमतुक तो पाहे सांची ताजे, कमतुक तो पाहे कमतुका तो पाहे सांची ताजे, पदसने निगरेगा, पदसने निगरेगा, सने गाने का पा का पदा पदा सा 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 का पा का निगरेगा, सा 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 का पा का निगरेगा, सा 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 का पा का निगरेगा, निगा 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 सरे रे सरे रे सरे रे सरे रे सरे, पदसने गा निगरेगा, जगा जगा जगा, पदसने गा निगरेगा, कमतुक तो पाहे सनचिताचे हो नको खेदा करू कोणाच्या गोष्टीचा हो नको खेदा करू
कौतुक कौतुका तो पाये कौतुक कौतुक तो पाये कौतुक पाये संचिताचे कौतुक पाये 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 संचिताचे कौतुक नको घेता नको केला कोणाच्या गोष्टी जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे कौतुक तूप आहे संचिताचे ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने दिले जसं दिले तसं राहा कारण का तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला तो आपल्या प्रारब्धाचा भोग आहे आणि एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख जर येत असेल तर हरी कृपेने त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सगळं काही या जगामध्ये भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे आले देवाजी जीच्या मना आले देवाजीच्या 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 मना ते कोणाचे चाले ते कोणाचे चाले ते हा हा हरिचंद्र ताराराणी हरिचंद्र ताराराणी माझी कन्या बरं ती आणि तेवढी एकच आहे मी तिला शिकवलं नाही ती आपोआप म्हणते आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना या जगामध्ये सगळं काही भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे ईश्वराची सेवा करा जास्त वेळ घेणार नाही शेवटचे 5-7 मिनिटं घेते आईवडिलांविषयी बोलते या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही जिवंतपणी माणसाला माय बापाची किंमत कळत नाही एकदा का आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर कितीही जरी रडलं फायदा होणार नाही आज या परिवारातून एक आई आज आपल्या मुलांना आपल्या मुलींना सगळ्या परिवाराला पोरकं करून या जगातून या विश्वातून निघून गेली जेव्हा आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना
तेव्हा ते परत कधीच आपल्या घरी येऊ शकत नाही. कारण का, जेव्हा ते जातात तेव्हा ते कुठे गेलेले असतात? गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थर थरे माझी काया. राहू दे रे माझी आई, मोक्षपदी देवराया. जिवंतपणी किंमत कळत नाही. एकदा का आपले मायबाप निघून गेले, आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही. एकदा का आपली आई गेली, शेजाऱ्याच्या आईला, दुसऱ्याच्या आईला तुम्ही प्रेमानं कितीही जरी आई म्हटलात ना, आई आई करीते आई, कोणीच होईना. माझ्या आईची गसर शेजे नारीला येईना. आई आई करीते आई, सुखाचा सागर. तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष भरला डेरेदार. आई आई करीते आई, साखरेचा खडा. तोंडात घालते गोड, झाल्या दात दाडा. आई म्हणाला किती गोड वाटतं हो. तोंडामध्ये साखरेचा खडा टाकावा ना, इतकं आईचं नाव गोड असतं. पण तीच आई एकदा का माणसाला सोडून गेली, माणसाला अन्न पाणी गोड लागत नाही. जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे तोपर्यंतच मुलींना आपल्याला माहेर असतं. ज्या दिवशी माहेरातून आपली आई निघून जाते ना, त्या दिवशी आपलं माहेर संपलं, आपली पिशवी रिकामी झाली असं समजा. तुम्ही सांगाल असं कसं? जेव्हा ती मुलगी आपल्या सासरहून माहेर येते आणि माहेरातून ती सासरी जायला निघते ना, तेव्हा ती तिच्या घरची लखपती असेल, करोडपती असेल, पण तिची आई सगळ्या गावातून भाजीपाला गोळा करते, मुलीच्या पिशवीमध्ये टाकते आणि सांगते बाई आपल्या गावातला गावठी भाजीपाला एवढा तरी पिशवीमध्ये घेऊन जा. भाजीपाला तरी देते, पण मुलीची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही. त्याला आईचं प्रेम असं म्हणतात आणि तीच खरी आई असते. याला म्हणतात लेकुराचे हित. म्हणून जीवनामध्ये आई फार महत्वाची आहे. आई आज आपल्या मुलींना सोडून निघून गेली. आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड, अतिशय प्रेमाचं. असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माई लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं माहितीये? माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी. लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं आणि मुलीचं भांडण झालं ना, मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण का, आई जे आपल्या मुलीला शिकवते ते काय असतं? आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई? तुझी मुलीची जात आहे ग, लग्न करून तुला परक्या घरी जायचंय. रस्त्यावर परक्या पुरुषाशी पटकन बोलू नये, आणि बोललं तर लोक नावं ठेवतात ग. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करत असते. मुलींवरच संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात हे आई बापाला सुद्धा कळत नाही. अचानक एक दिवस आपल्या मुली लग्न करून परघरी निघून जातात. मुली निघून गेल्या की त्या घरात त्या आईला त्या बापाला करमत नाही. मग ती आई आपल्या मुलींची आठवण म्हणून भिंतीवर असं चिमणी पाखरांचं चित्र काढते आणि सांगते माझ्या घरातल्या सगळ्या माझ्या चिमण्या उडून गेल्या. ती आई रडते आणि काय म्हणते? लेक जाते सासरला आई लाग करमेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पायी, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा,
कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. आपली मुलगी लग्न करूनच आईला निघाल्यानंतर आईला रड असं सांगावं लागत नाही हो. आई बाप म्हातारे होतात, मुलं माई बापाकडे लक्ष देत नाही. मुली लग्न करून परघरी निघून गेलेल्या असतात. त्यांना वाटतं पुन्हा पुन्हा आई बापाकडे जावं, पण त्या बिचाऱ्या सासूरवाशी नसतात. त्यांना पुन्हा पुन्हा माहेरी येता येत नाही. आई बापाला उठता येत नाही, बसता येत नाही. ती आई शेजारीन बाईला निरोप देते आणि तिला म्हणते, आता आमचे हातपाय चालवत नाही, आम्ही कधी मरू याची गॅरंटी नाही. एकदा तरी आमच्या मुलीला आम्हाला भेटायला बोलवा आणि डोळे भरून आम्हाला त्या आमच्या मुलीला बघू द्या. ते मायबाप रडतात आणि काय म्हणतात, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच घेता जात फिरे गरा गरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भरचैताच्या उन्हात माझी सुकली गजाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घरधन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड. अशा प्रकारे आईबाप आपल्या मुलांवर प्रेम करतात. हे सगळं प्रेम आपण का विसरतो? म्हणून ही आई जी आपल्यातून निघून गेली ना, एक शेवटचे 2 मिनिटं घेते. त्या आईच्या चेहऱ्यासारखा चेहरा आणि आपल्या आईच्या मूर्तीसारखी मूर्त या जगामध्ये भगवान परमात्म्याने परत कधीच घडवली नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड पाजला तो पाना. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड पाजला तो पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहात फिरशी मला तो आई. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहात फिरशी मला तो आई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. विठोबा हरी 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 जय जय हरी 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 हरी
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा 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 विठोबा 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 रखुमाई 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 विठोबा आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासे सर्व आहे. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपलेली आहे. आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी गीताबाई बाबूराव कातकाडे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली, त्यांच्या पश्चामध्ये त्यांची सुनबाई आहे गंगा भागीरथी आनंदाबाई संपतराव कातकाडे, त्यांचा मुलगा आहे ॲडव्होकेट श्री अशोक भाऊ बाबूराव कातकाडे, त्यांचे नातू आहेत आदरणीय श्री संदीप भाऊ संपतराव कातकाडे, ते सरपंच आहेत, त्यांच्या सुना आहेत सौ शालिनीताई अशोक कातकाडे, त्यांच्या नातसुना आहेत, त्यांच्या मुली आहेत सौभाग्यवती बाबाबाई शंकरराव फड, सौभाग्यवती चंद्रभागाबाई वसंतराव वनवे आणि लताताई एकनाथ गीते, सौ सरलाताई भीमराव बोडके, त्यांचा संपूर्ण नातू पुतण्या जावई खूप मोठा असा हा परिवार आहे. आणि या सगळ्या परिवारातून एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली. अतिशय कष्टाचं मुलाचं जीवन त्या मातेनं जगलं, आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार केले आणि आज भगवान परमात्मा त्यांना आपल्यातून घेऊन गेला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव. माझ्या वतीने माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने गडबड करू नका. आईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. 2 मिनटं गडबड करू नका, 2 मिनटं गडबड करू नका. आणि आज या ठिकाणी संपूर्ण कातकळी परिवाराच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यांच्या परिवाराचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानते. आणि या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये ज्यांचं 1 नंबरला नाव आहे अशा यशोदाताई साळुंके नाशिकवरून या ठिकाणी आल्या. गोड अशी मृदुंगाची सेवा दिली. यशोदाताईंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते माझ्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, युवा कीर्तनकार आरतीताई मेमाने, इकडे आमच्या आदरणीय ताई नाव काय वाघताई, त्या मला वाटतं सुकेण्याच्याच आहेत, कावणाईच्या आहेत का. सुंदर असं गायन त्यांनी केलं. आमच्या आदरणीय बाबा नाव काय महाराजांचं, भाऊसाहेब महाराज बोडके, तुम्ही बोडके बाबा पडवळ सर, सुंदर हार्मोनियम तुम्ही वाजवतात आणि आज या ठिकाणी गोड असं गायन केलं. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या ध्येयपूर्ती संतमुक्ताई मुलींचे वारकरी शिक्षण संस्था, वडूनवघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे. भिवंडी ठाण्यावरून आम्ही सकाळी सगळ्याजणी आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या विद्यार्थिनी असतील, त्यामध्ये आमची शिवानी असेल, नंदिनी असेल, सगळ्यात छोटी आहे ती माझी कन्या ध्येया.
इकडे सुप्रिया आहे, वैष्णवी वैष्णवी, स्मृती, भक्ती आणि विनेकरी आमचे महाराज, आमचे आदरणीय सानप महाराज सोनगिरीचे, आपल्या प्रकाश महाराज प्रकाश महाराज हिंगणवेड्याचे अतिशय गोड कीर्तनामध्ये नाचतात. त्यांनी म्हणजे हा वारकरी संप्रदायाचा वसा घेतलाय. कुठलंही कीर्तन असू द्या, छान विना घेतात, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लाव जगी. आज बऱ्याच वर्षानंतर महाराजांची आमची भेट झाली, आनंद वाटला. चोपदार या ठिकाणी आहेत, खेरवाडीचे कोटमगाव कोटमगावचे हे 2 चोपदार आहेत. आता 2 चोपदार म्हणजे माझे भक्कम दोन्ही भाऊ आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. यांनी दाढी काढली वाटतं, नाही तर दोघं सेम टू सेम. कोटमगाव म्हणजे माझं माहेरच, आणि बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी माहेर म्हणजे असं मानतात मला. बायकांना वाटलं काय झालं माहेर, म्हणजे माझे मानलेले ते भाऊ आहेत. भाऊ 2 पाठीशी आहे म्हटल्यानंतर मला चिंता नाही. माझ्या दोन्ही भावांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने सुंदर गोड पोचवला ती शिवकमळ साऊंड सिस्टीम जायगाव, दादा गोड ऑपरेटिंग केलं, सुंदर सिस्टीम दिली, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. तुम्ही सगळा श्रोतवर्ग गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झाला, त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. जमलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. स्टेजवर बसलेली वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी, महाराज मंडळी, सर्वांचा मनपूर्वक आभार. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे. आमच्या दादांनी सुद्धा गोड असं या कार्यक्रमाचं शूटिंग केलं. दादा तुझंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा संत सावता महाराजांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून, ज्यांनी गोड अशी हार्मोनियमची संगीताची साथ दिली ते आदरणीय भोराजी महाराज वाकी, बाळासाहेब महाराज, भोराजी महाराज, भोराजी महाराज यांनी अतिशय बघा सुंदर असं ते ऑर्गन पण म्हणता येणार नाही त्याला, आणि हार्मोनियम पण म्हणता येणार नाही, अगदी छोटंसं ते आहे, पण इतकं छान संगीत आपण त्याच्यातून दिलं. गोड अशी सेवा दिली. महाराज तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्ञानेश्वरा माऊली